सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुमचा आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज शनिवार आहे। आपले बरेच उपाय तापाय चालू असतात की आपल्या घरावर कोणतीही बाधा येऊ नये, की आपली लहान मुलं असतील चिडचिड करत असतील, काहीही प्रश्न असतील तर आपण शनिवारी त्यांच्या अंगावरून थोडं का होईना मीठ उतरून टाकतो, पिवळी मोहरी उतरून टाकतो, किंवा आपण शनिवारची मीठ मिरच्याने त्यांचे दृष्ट काढतो। असं आपण शनिवारचंच करतो। मारुतीला जातो, मारुतीच्या खांद्यावरचा अष्टगंधा आणतो, तो मुलांना लावतो, किंवा बुधवारचं शनिवार हे आपण ह्या सेवेंसाठी हा दिवस मानला जातो, किंवा शनिवारी आपण बरेच उपाय तपाय करत असतो। तर आपण आज असाच उपाय पाहणार आहोत की आपल्या घरात जर लहान मुलं असतील, मोठे व्यक्ती असतील, किंवा आपण स्वतः असू किंवा अजून कोणीही असो की ज्यांना दृष्ट लागली, आपण म्हणतो ना लहान मूल खूप चिडचिड करते, याला दृष्ट लागली आहे, त्याला नजर दोष किंवा दृष्टीदोष असं म्हणतात, किंवा एखाद्याच्या बघण्यामुळे त्या मुलाला दृष्ट लागली, खूप खेळकर असतात लहान मुलं आणि त्यांना लगेच दृष्ट लागते, किंवा मोठा व्यक्ती खूप देखणा आहे किंवा त्याने खूप काहीतरी चांगलं काम केले आणि अचानक आजारी पडला तर आपल्या घरातील पहिली माणसं काय म्हणतात, वयस्कर, की त्याला दृष्ट लागली आहे, म्हणजे त्याची नजर काढ असं सांगतात। तर आपल्याला गुरुमाऊलींनी अनेक मंत्र, अनेक सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि स्वामी मार्गात आलेलो आहोत आपण। स्वामींची सेवा लागलेली आहे। आपण जे काही आहोत, म्हणजे मी तरी स्वतः जी काही आहे ना ती महाराजांमुळं आहे। आणि आज आपण तसंच बोलणार आहेत। माझ्याही 2 मुली आहेत। मी काळभैरवाष्टक स्तोत्राबद्दलही व्हिडिओ पाठीमागे टाकला होता। काळभैरवाष्टक स्तोत्र त्याची विभूती करून लावल्याने आपल्या मुलांच्यामध्ये आमूलाग्र बदल आढळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं रामरक्षाची विभूतीसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे। या दोन्ही मंत्र आपण 11-11 वेळा म्हटले किंवा एक वेळा दररोज नित्यसेवेमध्ये म्हटले ना तर तुमची मुलं रडायची कमी होतील, किंवा तुम्हाला स्वतःला अनुभव जाणवेल, नवरा चिडचिड करणार नाही, आपण स्वतः आपली चिडचिड कमी होते। हा माझा अनुभव आहे। माझी मुलगी जर कधी रात्रीची दचकून रडायला लागली ना, मी तिच्या डाव्या हाताच्या नाडीवर रामरक्षा म्हणते किंवा काळभैरवाष्टक अत्यंत प्रभावी आहे। मी तुम्हाला पुन्हा सांगते, काळभैरवाष्टक अत्यंत प्रभावी आहे। तुम्ही मुलांच्या डाव्या हाताच्या नाडीवर किंवा स्वतःसाठी म्हणू शकता, आजारपणासाठी म्हणू शकता, चिडचिड करतायत मुलं, दृष्ट लागली, बाहेरची बाधा काहीही असू द्या, तुम्ही काळभैरवाष्टक नाडीवरती म्हणा, तुम्हाला फरक होणारच। किंवा तुमच्या जवळपास काळभैरवाचं मंदिर असेल, जावा, तिथली विभूती आणा, ती त्यांच्या कपाळाला, नाडीला, गळ्याला अशी मुलांना लावा, तुम्हाला फरक पडेल। तर आपण काय बघणार आहोत की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 53 पान नंबरवर, म्हणजे जे आत्ता नवीन नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यावर 53 वरती आहे। जुन्यावरती मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे काय किती नंबरवरती आहे, पण तिथे आपल्याला चक्षु स्तोत्र म्हणून दृष्टीदोषावरील मंत्र आपल्याला दिलेला आहे। तर तो मंत्र आपल्याला कसा म्हणायचा आहे, एका पेला, म्हणजे फुलपात्र असतं की नाही आपण तांब्यावर ठेवतो बघा पालतं, ते घ्यायचं आहे आणि पूर्वेकडे तोंड, म्हणजे इकडून सूर्य उगवतो त्या बाजूला आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचे, फुलपात्रात पाणी घ्यायचे, आपला अंगठा आणि करंगळी सोडून मधली 3 बोटं आपल्याला त्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत आणि आपल्याला त्या पुस्तकामधील 53 पान नंबरवरचा चक्षु स्तोत्र दृष्टीदोषावरील मंत्र 12 वेळा म्हणायचा आहे। अशी सेवा तुम्ही 11 दिवस सलग करा किंवा आठवड्याच्या दर शनिवारी करा। तुम्हाला ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे त्या व्यक्तीला हे पाणी सगळं प्यायला द्यायचं। ते पाणी आधी आपल्या डोळ्यांना लावून घ्यायचं आणि मग प्यायला द्यायचं। म्हणजे तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर स्वतःच्या डोळ्याला लावा, सगळं प्या, किंवा जर पुढच्या व्यक्तीसाठी करत असाल तर त्याच्या डोळ्याला लावायचं आणि मग त्याला प्यायला द्यायचं। आणि नेहमी कोणतीही सेवा करताना महाराजांना सांगायचं, एक माळ स्वामी समर्थ जपाची करायचीच। तो मंत्र काय आहे त्याच्या फक्त सुरुवातीच्या 2 लाईन मी तुम्हाला सांगते। तो 6-7 ओळीचा आहे। तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला सापडेल, तो 53 पान नंबरवर आहे बघा। ओम चक्षु 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 तेज स्थिरो भव मा पाहि पाहि त्वरित चक्षुरोगान शमय शमय। ही पहिली लाईन आहे। ह्या अशा 7 लाईनी आहेत, ते तुम्ही 12 वेळा म्हणायचे आपल्याला। आणि हे मंत्रित पाणी किंवा तीर्थ म्हणू शकता, हे ज्याला दृष्ट लागली आहे, लहान मूल असेल, व्यक्ती असेल, कुणीही असू द्या, स्वतःसाठी सुद्धा तुम्ही करू शकता। म्हणजे महिला तर खरंच सांगते स्वतःची काळजीच घेत नाहीत। आपण आपल्या मुलाची दृष्ट काढतो, मिस्टरांसाठी उपाय तापाय करतो, पण कधीतरी आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ द्यायला हवा असं मला तरी वाटतं।
आणि आपण स्त्रिया कुटुंबासाठी किती धडपडत असतो आपल्या मुलाबाळांसाठी. आपण मुलाच्या अंगावर मीठ टाकतो, म्हणजे मला तरी वाटतं की आपल्या पण कधीतरी कुणीतरी टाकावं. आई असेल तर आई टाकतेच ऑफकोर्स, माहेरी गेल्यावर नंतर आपल्याच्या अंगावरून मीठ तर आई टाकते. पण आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं आपणही हा दृष्टीदोषावरील मंत्र स्वतःसाठी म्हणू शकतो. पण जर तुमची मुलं चिडचिड करत असतील तर सगळ्यात म्हणजे हे जर तुम्हाला पाणी लहान आहे खूप, तो एवढं पाणी पिणार नाही फुलपत्रभर, तर तुम्हाला सांगते काळभैरवाष्टक अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही काळभैरवाष्टक दररोज नित्यसेवेत म्हणत जावा. तिन्ही सांजेच्या वेळेस म्हणायचं. रामरक्षा म्हणत जा. रामरक्षा ही खूप प्रभावी आहे. आणि आपण जी गुरुचरित्रात जी उदी ठेवतो ना साठवून एका डबीत, ती उदी तुम्ही जर मुलं रडायला लागली तर दत्त महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या कपाळी, गळ्याला, दंडाला, नाडीला लावू शकता. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. म्हणजे मी माझी मुलगी आत्ता 2-2.5 वर्षाची झाली, ही जशी लहानपणापासून रडली ना की मी तिला गुरुचरित्राची ग्रंथाची उदी लावते किंवा माझं काळभैरवाष्टक, आपण अडचण वगैरे असली तर उदीला हात लावू शकत नाही पण मंत्र म्हणू शकतो. तर मी काय करते, काळभैरवाष्टक सरळ तिच्या नाडीवरती झोपताना म्हणते, मोठ्या मुलीच्या लहान मुलीचे सुद्धा. मला खूप खूप अनुभव काळभैरवाष्टकचे आलेले आहेत. त्यामुळे ही सेवा तुम्ही करा. चक्षुस्तोत्राची सेवासुद्धा आपल्याला गुरुमाऊलीने नित्यसेवेमध्ये दिलेली आहे. ती सेवा ही तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तुम्हाला दररोज करणं ताई शक्य नाही, तुम्ही 11 दिवस सलग करा. आणि जर खरंच ज्यांना कुणाला शक्य नसेल ना, त्यांनी दर शनिवारी हा आपल्या मुलांसाठी उपाय अवश्य करा. आणि आपण दवाखान्याला वगैरे खूप पैसे घालवतो, पण हे न घालवता घरगुती आईने मुलांसाठी उपचार करून पहा. स्वामींनी आपल्याला स्वामी मार्ग दाखवला आहे, त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न नाही, आपल्याला त्याच मार्गाने चालायचे. आणि चालल्यानंतर तुम्हाला स्वतः अनुभव येत राहतील. जसे अनेक जणांना आलेत तसे आपल्यालाही अनुभव येतात, तुम्हालाही येणार आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही दवाखान्याला पैसे न घालवता, म्हणजे मी म्हणत नाही की दवाखान्यात जाऊच नका, पण जेवढं होईल तेवढं आपण घरी करा ना. तुमच्या कमाईतले 100% जर तुमची कमाई असेल तर त्यातली 60% ही दवाखान्यालाच जाते. त्याच्या आधी तुम्ही तुमच्या मुलांसाठी घरी प्रयत्न करा, स्वामी सेवा करा. विभूतीचा खूप महिमा आहे, गुरुचरित्र ग्रंथातही आहे. त्यामुळे तुम्ही तो अनुभव घेऊन बघा. मंत्र, तीर्थ याचंही खूप महत्त्व आहे. आपण काळभैरवाष्टक 3 किंवा 5 वेळा, तसेच श्री दत्त मंत्र आहे नित्यसेवेत, तो 3 मिनिटं वाचावा. किंवा वल्गा सुक्त, तेही खूप चांगलं आहे आरोग्यासाठी. ते 11 वेळा आपण वाचू शकतो, पण ते मोठं आहे. आपण काळभैरवाष्टक 3 ते 5 वेळा नाडीवर म्हणू शकतो. आणि स्वामींचं नाव घेऊनही तुम्ही नाडीवर त्यांचा जप करू शकता, उदी लावून करू शकता. तुम्हाला खरंच फरक जाणवेल. तुम्हाला म्हणजे पूर्ण काही 50% तरी किंवा 80% तरी तुम्हाला फरक पडणार की. आणि म्हणजे स्वामींच्या नावाचा तुम्ही हे करून पहा. केल्यानंतर तुम्हाला आपोआप अनुभव येईल. मला सांगायची गरज पडणारच नाही तुम्हाला परत. नंतर तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगाल. तर चला, झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.